नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. ग्रंथालयाच्या अनुदानात तिप्पट वाढ करावी या मागणीसाठी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळी ग्रंथपाल राज्य संघटनेच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं असून शासनानं या मागणीची कोणतीही दखल न घेतल्यानं 100हून अधिक आंदोलनकर्त्यांनी कृष्णा कोयना नदीच्या प्रतिसंगमावर जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान अनेक पक्षांच्या प्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलन मागे घ्यावे म्हणून प्रयत्न केले, मात्र चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याचं निश्चित करून कृष्णा कोयना नदीकडे धाव घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाकडून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलीस प्रशासनास न जुमानता आंदोलनकर्ते नदीमध्ये उतरले व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागले. सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान मिळावे या मुख्य मागणीसाठी ग्रंथपाल रवींद्र कामत यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. उपोषणाच्या 7व्या दिवशी त्यांची प्रकृती खालावू लागल्यानं त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचारही करण्यात आले आहेत. मात्र आपल्या मागणीच्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेले 7 दिवस यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात सुरू असलेल्या प्राणांकित उपोषणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना ग्रंथपाल रवींद्र कामत व यशवंतराव चव्हाण ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष संजय पिसाळ म्हणाले, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण कराड तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रवींद्र कामत यांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषणाचा सुरुवात केलेली आहे. हे उपोषण करत असताना ग्रंथालयाच्या येणाऱ्या अडीअडचणीसाठी हे उपोषण केलेलं आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं ग्रंथालय चळवळीची एकच मागणी आहे की अनुदान तिप्पट मागणी आहे, किमान दुप्पट तर मिळावं अशी अपेक्षा आहे. कारण ड वर्गासाठी अनुदान हे 30,000 रुपये आहे आणि त्या 30,000मध्ये वार्षिक 30,000 आणि त्या वार्षिक 30,000मध्ये त्यामध्ये कर्मचाऱ्याचा पगार 15,000 म्हणजे त्या कर्मचाऱ्याला फक्त 15,000 रुपये वर्षाला पगार, हे साधारण 1,300 रुपये त्याला महिन्याला मिळतात आणि यासाठीच त्याचा कुठल्याही प्रकारचं उदरनिर्वाह होत नाही आणि त्यासाठीच अर्धपोटी हा वर्ग राहिलेला आहे आणि त्यासाठीच हे आंदोलन सुरू केलेलं आहे. ज्या ग्रंथालयांनी भारतामध्ये या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये एक चांगला सहभाग घेतलेला आहे, प्रशासन चालवत असताना या प्रशासकीय अधिकारी आहेत, त्या ग्रंथालयामुळेच हे प्रशासकीय अधिकार निर्माण झालेले आहेत आणि यामुळेच या ग्रंथालयांच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय तुटपुंज्या मागण्या आहेत की अनुदान हे तिप्पट झालं पाहिजे आणि किमान आम्ही दुप्पट अनुदानावर या ठिकाणी समाधानी आहोत. आम्ही आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करतो की आपण शासनाला लवकरात लवकर याची गंभीरता सांगावी अशी मी आपल्याकडून विनंती करतो. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळ वाचवण्यासाठी
शासनानं ह्या ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ करणं नितांत गरजेचं होतं आणि ती वाढ करावी म्हणून पूर्वसूचना देऊन शासनास आणि प्रशासनास पूर्वसूचना देऊन मी 21 फेब्रुवारी 2019 पासून वंदनीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमी प्राणंदिक उपोषणाला बसलो. प्रशासनाच्या मार्फत माझं आंदोलन चिरडण्याचा अनेक वेळा अनेक प्रकारे प्रयत्न केला, पण आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या खंबीर साथीमुळं ते आंदोलन चिरडू शकले नाही. काल शासनाचं बजेट अधिवेशन जाहीर झालं. त्या अधिवेशनामध्ये वर्षातून एखाद्या वेळी नाटकबाजी करून होणाऱ्या कार्यक्रमाला अर्थात नाट्य संमेलनानं आणि साहित्य संमेलनाच्या अनुदानात वाढ केली, पण महाराष्ट्रभर गावागावात वाचक जोपासणाऱ्या, पुस्तक जोपासणाऱ्या, वाचन संस्कृती वाढवणाऱ्या ग्रंथालयांच्या गिनीसुद्धा वाढ केली नाही. मी आता ह्यासाठी बसलो आहे की जर हे शासन वाढवू देत नसेल तर एकतर शासनानं तुमचं अनुदान 1 रुपया वाढलं म्हणून मला लेखी द्यावं किंवा 1 रुपयासुद्धा वाढ करणार नाही म्हणून लेखी द्यावं. दोन्हीपैकी कुठलंही एक लेखी पत्र मला दिल्याच्या नंतरच मी प्राणांतिक उपोषण सोडेन, अन्यथा मी इथून प्राण गेल्याशिवाय हलणार नाही. दरम्यान सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ व्हावी या ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या प्रश्नी ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत लवकरच बैठक लावण्यात येईल अशी ग्वाही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष नामदार डॉक्टर अतुल भोसले यांनी दिली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी सुरू असलेल्या आंदोलनाला नामदार भोसले यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी ग्रंथालयाच्या वतीनं सुरू असलेलं प्राणांकित उपोषण जोपर्यंत शासन अनुदानाचा प्रश्न मंजूर करत नाही तोपर्यंत चालूच राहणार असल्याचा निर्धार ग्रंथालयाच्या वतीनं करण्यात आला आहे. वायझेड इंडिया टीव्ही कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.